नमस्कार, संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी टिपिकल घाटी मटण बनवणार आहे। त्यासाठी येथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून पाणी नितरवून घेतलेले आहे। आता हे मटण आपल्याला मॅरिनेट करायचे आहे। मोठी लसणाची कांडी आणि एक मोठा आल्याचा तुकडा मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, घालून घेते। अर्धा टीस्पून मीठ, आता व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट आणि मीठ मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। अर्धा तास आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। अर्धा तास होऊन गेलेला आहे, मटण मॅरिनेट झालेलं आहे। मटण अगोदर शिजवून घ्यायचं आहे। एक मोठा चमचा भरून मी तेल घालत आहे। एक मोठ्या साईजचा कांदा एकदम बारीक कापलेला आहे, तो मी फोडणीला घालणार आहे। कांदा घालून घेते। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा फार लाल नाही करत आहे। आता यावर हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घेते। हे मटण लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। मी झाकण ठेवून घेते आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र एकदम लो ठेवायची आहे। झाकण मात्र कढईला पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे, वाफ बाहेर जाता कामा नये। मी मोठ्या साईजचं ताट ठेवलेलं आहे। मी कढईवर हा वरवंटा ठेवून घेत आहे, म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही। जड वस्तू काही ठेवू शकतो आपण। तेल घालून घेते कढईमध्ये। तेल गरम झालेलं आहे। येथे मी अर्धी सुकी वाटी अशी पातळ तुकडे करून घेतलेले आहे, ते घालून घेते। काढून घेते। हे खोबरं मी बाउलमध्ये काढून घेते। एक मोठ्या साईजचा कांदा जाडसर कापलेला, तोही आपल्याला बदामीच्या रंगावर भाजून घ्यायचा आहे। दहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, सुक्या मिरच्या आहेत, भाजून घ्यायच्या। तेल गरम आहे। आता हे धणे, येथे मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून आहे जवळजवळ। गॅसची फ्लेम मात्र मी आता लो केलेली आहे। 1 चमचा मी चना डाळ घेतलेली आहे, ती पण भाजून घ्यायची व्यवस्थित। ही चना डाळ अशा पद्धतीने तळून घातल्याने ग्रेव्हीला घट्टसरपणा तर येतोच, पण टेस्ट सुद्धा खूप छान लागते। जवळून दाखवते। चना डाळ काढून घेतलेली आहे। 2 तमालपत्र, 1 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून खसखस, 10 ते 12 मिरी, छोटा हळकुंडाचा तुकडा, 2 दालचिनीचे तुकडे, पाव टीस्पून मोहरी, थोडासा हिंग, अर्धा टीस्पून शहा जिरे, 4 लवंगा। आता हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे।
मधून मधून मटण हलवून घेतलं होतं. ताटावरचं पाणी मी थोडं थोडं सोडत गेले. व्यवस्थित भाजून घेतलाय. 3 ते 4 मिनिटे मी हे परतून घेतलं आहे. गॅसची फ्लेम बंद करते. सर्व साहित्य एकत्र करते. हा सर्व मसाला मिक्सर मधून वाटून घेते. आता वाटून घेते. मसाल्याची छान अशी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. आता मटण शिजलं का बघूया. आता मटण शिजलं का. बोन पासून ते सेपरेट झालं पाहिजे. येथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे असे चौकोनीसर कापून घेतलेले आहेत. मिठाच्या पाण्यात ठेवले होते स्वच्छ धुवून. आता हे बटाटे मी घालून घेते या मटणामध्ये. बटाटे आता शिजवून घ्यायचे आहेत. परत एकदा हे ताट ठेवते. बटाटा सुद्धा फार नाही शिजवायचा आहे. ग्रेव्ही मध्ये आता उकळला जाणार आहे व्यवस्थित. ताटावरचं गरम पाणी घालून घेते. तेल घालून घेते. मटण घालून परतून घ्यायचं आता. मसाला घालून घेतला आहे. आता परतून घेते व्यवस्थित हे. यावर आता मसाल्याचं पाणी जे आहे ते घालते. 2 चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो घालून घेते. आवश्यकतेप्रमाणे आपण पाणी सुद्धा ऍड करू शकता. चवीप्रमाणे मीठ ऑलरेडी थोडं मटणाला लावलेलं आहे. पाणी ऍड करायचे आहे. मी नारळाचं दूध सुद्धा घालणार आहे. त्यामुळे हे सेकंड टाइम जे पातळसर दूध निघालं आहे ते मी घालत आहे. दोन ते 3 मिनिटे अर्ध झाकण ठेवून जरा उकळून घ्यायचं आहे. आता हे घट्टसर नारळाचं दूध घालून घेते. अर्ध झाकण ठेवायचं. 10 मिनिटे मी मंद गॅसवर छान उकळी येऊ दिलेली आहे. थोडी कोथिंबीर घालून घेते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. नक्कीच सगळ्यांना आवडेल ही रेसिपी. गॅसची फ्लेम बंद करते. हा रस्सा गरमागरम भातासोबत भाकरीसोबत अतिशय सुरेख लागतो. मस्तपैकी भाकरी चुरून घ्यायची आणि रस्सा घालायचा. छान बेत होतो. अशा प्रकारे झणझणीत घाटी मटण रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.